नमस्कार. सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी ICLच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच शेतकरी बांधवांनो, आज सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ICLच्या वतीनं जुलै महिन्याचा टोमॅटो पीक सल्ला या ठिकाणी देण्यात येत आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं, टोमॅटो पिकाची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि काही ठिकाणी ती सुरू पण आहे. परंतु ज्या टोमॅटोच्या अर्ली लागवडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या लागवडी झालेल्या आहेत, त्यामध्ये सुरुवातीला जे आहे फुटव्यांची संख्या, फुटवे आणि टोमॅटो पिकाची वाढ योग्य मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ICLचे टोमॅटो 1 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करू शकता. टोमॅटो 1 या ग्रेडमध्ये NPK 16-11-32 म्हणजे नत्र 16%, स्फुरद 11% आणि पोटॅश हा 32% म्हणजे बॅलन्स फॉर्ममध्ये NPKचा रेशो सोबत या खताचा pH अतिशय कमी म्हणजे जवळपास 3 आणि विद्राव्यता 500 ग्रॅम प्रति लिटर पाणी इतकी असल्यामुळं NPKची उपलब्धता चांगली होऊन, कार्यक्षमता चांगली होऊन आपल्या टोमॅटो पिकाला सुरुवातीला मुळांची संख्या, फुटव्यांची वाढ आणि जे काही आपण म्हणतो सुरुवातीला पिकाला काळोखी ही योग्य प्रकारे मिळताना दिसून येईल. सोबतच त्या ठिकाणी आपण फवारणीच्या माध्यमातून आज आपण जे वातावरण बघतो आहे, पाऊस हा त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे, तर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी न्यूट्रिऑन स्टार्टर 11-36-24 या ग्रेडची फवारणी 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी साधारणपणे 2 फवारण्या जर आपण त्या ठिकाणी घेतल्या तर अतिशय आपल्याला त्या ठिकाणी टोमॅटो पिकामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणून लागवड झाल्यानंतर सुरुवातीला ड्रिपच्या माध्यमातून टोमॅटो 1 ही ग्रेड एकरी 5 किलोच्या 2 ते 3 ॲप्लिकेशन सोबत फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन स्टार्टर 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी 2 फवारण्या जर आपण या ठिकाणी घेतल्या तर आपल्याला निश्चित टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीची वाढ, काळोखी, फुटवा आणि मुळांची संख्या योग्य होण्यास त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.